स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू आणि पल्लवी दोघंही बोलत बसलेले असतात तेव्हा शांतनू पल्लवीला म्हणतो की पल्लवी, मला काही कळतच नाहीये. मला खूप भीती वाटतेय. जर तुझ्या आणि आईच्या बाबतीत जर असं काही घडलं तर, आणि जर असं काही घडलं तर मी तुम्हाला वाचवू शकेल की नाही. पल्लवी शांतनूची समजूत काढत असते. ती म्हणते की शांतनू, असं का बोलताय तुम्ही? तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि या दुष्ट शक्तींचा आता नाश झालाय आणि देव आपल्या पाठीशी आहे. देव आपल्या पाठीशी आहे म्हणूनच आपल्याला ते पुरावे सापडले ना. आता सर्व वाईट गोष्टी संपल्यात शांतनू. आता सगळं चांगलंच होणार आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. आणि आता कसलाही विचार न करता तुम्ही प्लीज झोपून जा. असं म्हणून पल्लवी शांतनूला झोपवते. तर इकडे गीता अभ्यास करत बसलेली असते आणि ज्योती मात्र रूममध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. गीता विचारते की ज्योती, तू अशा फेऱ्या का मारतीयस? ज्योती म्हणते की का बरं, मी फेऱ्या मारल्यावर तुझे पाय दुखतायत का? त्यावर गीता म्हणते की ज्योती, असं का करतेस तू हे असलं काही केल्याने मला डिस्टर्ब होतंय. माझा अभ्यास व्यवस्थित नाही होते. त्यापेक्षा तू एक काम कर, एका जागेवर बस आणि बसून तुझा अभ्यास कर. त्यावर ज्योती म्हणते की तू मला नको सांगू हा मला काय करायचंय ते, आणि मी फिरणारच. असं म्हणून ती अजून फेऱ्या मारायला लागते. तर ज्योतीच्या काही मित्रांनी तिला पार्टीचे फोटो पाठवलेले असतात. ते फोटो बघून ती म्हणत असते, अरे वा, ऑसम पार्टी होती, पण शेवटी माझी तर मिस झालीच ना. आणि मग पल्लवीला तिने पार्टीला जाऊन दिलेलं नसतं ही गोष्ट तिला आठवत असते. ज्योती म्हणते की हे घर तर माझं आहे ना, मग ही पल्लवी मला कशी काय शिकवते? नाही, आता तर हिला धडा शिकवायलाच पाहिजे. असा विचार करून ज्योती बाहेर जात असते. तेव्हा गीता तिला विचारते की ज्योती, एवढ्या रात्रीची कुठे चालली आहेस? ज्योती म्हणते की पाणी प्यायला चालली. आता पाणी प्यायला जाताना पण तुझं परमिशन लेटर घेऊन जाऊ का? गीता म्हणते की ज्योती, तुला सरळ बोलताच येत नाही का ग? त्यावर ज्योती सांगते की नाही, मला वाकडं बोलायला जास्त मज्जा येते. ज्योती पाणी प्यायला खाली येते तेव्हा तिला तिथे पल्लवीच्या नोट्स दिसतात. तिला कोणी बघत तर नाही याचा ती अंदाज घेते आणि पल्लवीची वही खोलते. तिला त्यात पल्लवीच्या नोट्स दिसतात. ती म्हणते की बापरे, मॅडमनी तर खूपच मेहनत घेतलेली दिसते. हिने माझी पार्टी स्पॉइल केली ना, आता हिची मी मेहनत स्पॉइल करणार. असं म्हणून ज्योती पल्लवीची ती वही गुपचूप बाहेर घेऊन येते आणि पल्लवीच्या नोट्स जाळते. नोट्स जाळताना तिला पल्लवीसोबत बोललेलं सगळं आठवत असतं आणि कशा प्रकारे पल्लवीमुळे तिला मान खाली घालावी लागली हेही तिला आठवत असतं. ती म्हणत असते की पल्लवी, तुझ्यामुळे मला सगळ्यांचा ओरडा खावा लागला. तुझ्यामुळं माझे भाऊ ओरडले माझ्यावर आणि घरातले सर्वजण माझ्यावर नाराज झाले. जो सोबत पंगा घ्यायचा नाही, आणि आता पंगा घेतल्यावर काय होतं हे बघशीलच तू. दुसऱ्या दिवशी पल्लवी तिची वही शोधत असते, परंतु तिला काही तिची वही सापडत नसते. इतक्यातच तिथे शांतनू येतो. शांतनू तिला विचारतो की काय ग पल्लवी, काय झालं? काही शोधतीयस का तू? पल्लवी म्हणते की अहो शांतनू, बघा ना, माझी वहीच सापडत नाहीये. काल खूप मेहनतीने मी इकॉनॉमिक्सच्या नोट्स काढल्या होत्या. 4 दिवस घातलेत मी त्याच्यासाठी. तेव्हा शांतनू म्हणतो की अगं पल्लवी, इथेच कुठे टेबलवर ठेवली असशील. पल्लवी म्हणते की नाही ना शांतनू, मी टेबलवर बघितलं, ब्लँकेट खाली बघितलं, पण मला कुठंच दिसलं नाही. शांतनू म्हणतो की कधी कधी तुला झोपेच्या आधी अभ्यास करायची सवय आहे, त्यामुळे जरा उशीखाली पण चेक कर. पल्लवी म्हणत असते की नाही हो शांतनू, काल कॉलेजवरून आल्यावर मी हॉलमध्ये अभ्यास करत होते आणि मग तिथून वही कुठे गेली काय माहीत. शांतनू म्हणत असतो की तू नीट शोध, सापडेल तुला वही. तर इकडे मोठी आई उगाचच पाय मुरगळल्याचं नाटक करत असते. पहिल्यांदा तिचा एक पाय दुखत असतो आणि नंतर दुसरा पाय. त्यांना तिचे हे नाटकं लक्षात येतात. तेव्हा मोठे काका तिला विचारतात की सुपर्णा, तुझा नक्की कुठला पाय दुखतोय? मोठी आई दुसराच पाय पकडते आणि म्हणते की अहो हाच पाय दुखतोय माझा. मोठे काका म्हणतात की हे बघ, हे सर्व नाटकं त्या विभावरी, शांतनू, मेघनासमोर करायची. त्यांना तुझं खरं वाटेल, मला नाही वाटणार. मोठी आई म्हणते की माझ्यावर ही वेळ कोणी आणली? तुमच्यामुळेच मला हे सर्व करावं लागतंय. वॉशिंग मशीन चांगली घरी आली होती, ती सुद्धा घ्यायला तुम्ही नकार दिलात. आणि घरात थोडा खर्च करायचा म्हटलं तरी किती कुरकुर करता तुम्ही. मोठे काका म्हणतात की तूच तर म्हणायची ना की पुरुषांनी हे कामं करायची नाहीत, आणि असं म्हणून त्या मेघना आणि विभावरीला तू कामाला झुपायचीस. त्यावर मोठी आई म्हणते की अहो, मी तर ते फक्त सत्ता आपल्या हातात ठेवावी म्हणून करायचे. आता बाकीचं मला काही माहीत नाही, तुम्ही आधी पहिली मला मदत करा. मोठे काका तो मॉप तसाच खाली फेकतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा मोठी आई मात्र रागाने पल्लवीचं नाव घेते. तर इकडे पल्लवी बागेतून फुलं घेऊन चाललेली असते. तेवढ्यात तिला बागेत कसली तरी राख दिसते. पल्लवी विचार करते की इथं आणि कोणी काय जाळलं.
ती राख बघते आणि तितक्यातच त्या राखेमध्ये तिला तिच्या वहीचा एक तुकडा सापडतो. पल्लवी विचार करत असते की माझी वही इथे अशी कोणी जाळली असेल. सर्व तर ज्योतीनेच केलं असेल. तिच्याशिवाय हे काम कोण करू शकतं? तिलाच माझ्यावर राग आहे, त्यामुळेच ही अशी काहीतरी विचित्र वागू शकते. पल्लवीला ज्योतीचा प्रचंड राग आलेला असतो. ती ज्योतीकडे येते. पल्लवी ज्योतीला विचारत असते की ज्योती, तू माझी इकॉनॉमिक्सची वही बघितली का? ज्योती म्हणते की तुझी वही पल्लवी मी नाही पाहिली. का, तुला सापडत नाहीये का वही? तू व्यवस्थित शोध, तुला सापडेल वही. पल्लवी मनात विचार करते की ही माझ्याशी एवढी गोड बोलतीये आणि मला एवढी सहानुभूती दाखवतीये, याचा अर्थ माझी वही हिनेच जाळलीये. पल्लवी ज्योतीला विचारते की कोणी माझी वही जाळली असेल का ग? ज्योतीचं ततपप होतं. ती म्हणते की नाही ग, वही का कोणी अशी जाळेल? पल्लवी म्हणते की ज्योती, तूच जाळली आहेस माझी वही. ज्योती म्हणत असते की नाही पल्लवी, मी असलं काहीच केलेलं नाहीये. पल्लवी म्हणते की मला माहितीये ज्योती, तुझा माझ्यावर राग आहे, परंतु ते तू बोलून दाखव. माझ्या अभ्यासाच्या गोष्टींवर का असं केलंस? तू हे सर्व मुद्दाम केलंयस. तितक्यातच विभा काकू तिथे येतात. विभावारी पल्लवीला म्हणते की काय ग पल्लवी, ज्योतीने पुन्हा काही केलंय का? काय ग ज्योती? ज्योती मात्र प्रचंड घाबरलेली असते. ती मनातल्या मनात विचार करत असते, आता ही पुन्हा आईला माझी चुगली लावणार आणि आई परत माझ्यावर चिडणार. नाही, पण मी आता ॲक्सेप्टच करणार नाही. पल्लवी म्हणते की नाही विभा काकू, ज्योतीने काहीच केलं नाही. उलट ज्योतीमुळे मला इकॉनॉमिक्समध्ये डबल मार्क्स मिळणार आहे. विभावरी विचारते की ज्योतीमुळे, आणि ते कसे ग? पल्लवी म्हणते की ज्योतीने मला रिक्वेस्ट केली आहे की मी तिला इकॉनॉमिक्स शिकवावं, म्हणजे माझं डबल रिव्हिजन होईल. विभावरी म्हणते की अरे वा, चांगली गोष्ट आहे, शिकव तिला. खरं तर ज्योतीचा प्लॅन हा ज्योतीवरच उलटलेला असतो. तर इकडे विनायक आणि मोठे काका गाडीत बसलेले असतात. विनायक म्हणत असतो की बाबा हो, तुम्ही उगाच घाबरताय, पण आता कारमध्ये आहोत ना, आपल्याला इथे कोण बघणार आहे? तेव्हा मोठे काका म्हणतात की ते जाऊ दे, पण मला सांग, तू डब्बा आणलायस का? विनायक त्यांना डब्बा देतो. विनायक विचारतो की का हो बाबा, तुम्ही घरी जेवला नव्हता का? त्यावर मोठे काका म्हणतात की अरे, तुझ्या आईच्या हातचं जेवायचं म्हणजे उपाशी राहिलेलं बरं. तिच्या हाताला काही चव नाही की काही नाही. विनायक मनात विचार करतो की आता जर यांनी रोज मला असा डबा आणायला सांगितला तर वाट लागेल. आधी यांची बोलणी खा आणि मग नंतर यांना खाऊ पिऊ घाला. मोठे काका म्हणतात की अरे विनायक, पैशांचं काहीतरी बघ ना. विनायक म्हणतो की अहो बाबा, मी तरी एवढे पैसे कुठून मॅनेज करू? शांतनू कॉलेजमधल्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालतोय, त्यामुळे सध्या तरी मी कुठे हात मारू शकत नाही. मोठे काका म्हणतात की आमच्या खोलीतल्या कपाटात काही पैसे आहेत, ते घेऊन ये. आणि मग विनायकला आठवतं की ते पैसे त्याने ऑलरेडी काढले आहेत. विनायक म्हणतो की ठीक आहे बाबा, मी करतो काहीतरी. आणि असं म्हणून तो मोठ्या काकांना म्हणतो की चला, मला आता कॉलेजला जायला उशीर होतोय. मोठे काका विनायकला म्हणतात की काय रे, मी कार घेऊन आलो नाहीये, मला रिक्षाला जायला थोडे पैसे दे. कार आता परवडत नाही रे मला. विनायक त्यांच्या हातावर 200 रुपये ठेवतो. तेव्हा मोठे काका आणखी 100 रुपये त्याच्याकडून मागून घेतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, विनायक म्हणतो की शांतनू, अरे माझ्या ओळखीचे अमेरिकेत एक डॉक्टर प्रॅक्टिस करतात, म्हणजे ते भारतीयच आहे, पण मग आपण त्यांना आदिती काकूंना दाखवूयात का? त्यावर शांतनू होकार देतो. तर विनायक गाडीत बसून त्या डॉक्टरांना आधीच सांगत असतो की मी जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं, हे घ्या. असं म्हणून विनायक त्या डॉक्टरांना पैसे देतो. इकडे मोठी आई मोठ्या काकांना म्हणते की तुम्हाला जुन्या घरात राहायला जायचंय की नाही? मग माझ्याकडे एक छान कल्पना आहे. आणि मग पल्लवी ज्या रस्त्याने कॉलेजला जात असते त्या रस्त्याने मोठी आई दमल्याचं नाटक करून हातात पिशवी घेऊन चालत असते. तेवढ्यात एक बाईकवाला तिथून येतो आणि तो बाईकवाला मोठ्या आईला ओव्हरटेक करून जातो. मोठी आई जरा बाजूला होते. तिची अवस्था बघून पल्लवी तिच्याजवळ येते आणि विचारते की मोठी आई, तुम्ही ठीक आहात ना? तर मित्रांनो, शनिवारच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते धनश्री देशमाने, योगेश मेश्रम, संध्या घाडगे, वैभव कुष्टे, अश्विनी बुगडे, गीता चंदेर, वैभव कुष्टे, आनंद केसवानी, संतोष राजगुरू, कैलास जाधव, कल्पना भिसे, शैला मांडगे, पूजा कांबळे, गोविंद परब, अपर्णा मायेकर, चंद्रशेखर भातवाडेकर, कल्पना शिंदे, सायली, आरुष आहिरे, दर्शना पिदुरकर, मुकुंद कुलकर्णी, बारामती, अजय वाघमारे, सुप्रिया कांबळे, विठ्ठल जाधव, ज्योती पाटील, मानसी तांडेल, अर्जुन खाडे, अभिजित जोशी, सुमन धेंडे, ज्ञानेश्वर आचारी, उज्ज्वला वाडकर, शीला पाटील, मोनाली खराडे, आर्या, सुप्रिया औरादी, उर्मिला, संध्या गाडगे,
सुरेश गडगे, छाया कुलकर्णी, आकाश जाधव, दीप्ती देशमुख, अश्विनी बुगडे, स्वप्ना सावंत, राजू सुतार, सुशीला शिंदे, तान्हाजी दाभाडे, सोनी वाईनगेडे, चैताली अंबर्टे, प्रतीक्षा अनिल वाकचौरे, अश्विनी सामंत, आद्विक प्रो गेमर, प्रिया बर्वे, रवी कवडे या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, असे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.